धक्क्यावरती निकीने दाखवलं नाही, परंतु ज्यावेळेस भाऊंचा धक्का झाला त्यावेळेस निकी आतमध्ये येऊन अभिजित जवळ खूप रडली आणि त्यावर सूरज म्हणतोय की तू घायाळ होऊ नकोस. तर चला तर बघूयात नक्की इकडे काय डिस्कशन चाललेलं आहे. तर इकडे हे सगळे यांच्या पिकनिक स्पॉटवरती बसलेले असतात आणि अभिजित म्हणतो की ती दाखवत जरी नसली ना तर खूप आतून हल्ली आहे. तर कुणाबद्दल बोलताय असं विचारल्यावर तो निकी सांगतो. तर पॅडी म्हणतो हा मग तो नॉमिनेशन टास्क असेल, त्यावरती भाऊंच्या धक्क्यावर भाऊ एवढं बोलले, त्यात तो स्टूल होता मोडका तोडका ठेवलेला तिच्यासाठी, हे बघून त्यानंतर ती खूप रडली. तर सूरज म्हणतो हो तिचे डोळे सगळे लाल झालेले, तुम्हीच तिच्या जवळ आहात, एकतर तुम्ही नाहीतर अरबाज, दुसऱ्या कोणाकडे कशी जाणार ती, तुम्हीच तिच्या जवळ आहात. त्यावर अभिजित सुद्धा हसतो आणि अंकिता म्हणते की याचं मात्र एक आहे, ज्यावेळेस निकीवरती काहीतरी पॉईंट मारतो ना किंवा तिच्याशी बोलतो त्यावेळेस मात्र तो लगेच माझ्याकडे असा तिरक्या नजरेने बघतो. तर अभिजित सांगतो की हा मग ही असं नोट करूनच बसलेली असते की या प्रसंगाला अभिजित निकीला असं असं बोललेला आहे. त्यावर अंकितामध्ये पेन आणि पेपर दिला असताना मी गाईडच लिहून ठेवली असते की कुठल्या टायमाला अभिजित तिला काय बोललेला आहे. त्यावरती सूरज म्हणतो की जास्त घायाळ होऊन जाऊ नका, नाही तर मी येतोय असं लिहिलंय, तिथं जर येते असं झालं एका वाईल्ड कार्ड एंट्री सोबत 2 शेरणी आल्या तर तुमचं काही खरं नाही. तर अभिजित म्हणतो अरे बाबा तू कुठं काय घेऊन चाललायस. त्यावरती अभिजित म्हणतो की काम मात्र अगदी चोख करते, बेसिन भांडी वगैरे सगळं चकाचक असतं. तर हा का तुम्ही ते पण बघून आला का असं अंकिता विचारते. त्यावरती अभिजित सांगतो हा मग, आणि तो असं तिरक्या नजरेने तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसत असतो. तर पॅडी सांगतो की अरे प्रत्येकाचा इमोशनल क्वोशंट असतोच आणि रडू हे येतच, एवढं बोलल्यावर कोण नाही रडणार. तर अशा प्रकारे भाऊंच्या धक्क्यावरती निकी जरी स्वतःला कंट्रोल करत असली तरी नंतर ती घरात जाऊन रडलेली असते, अशी इकडे चर्चा चालू आहे. त्यांच्या चर्चेतून निकी सुद्धा इमोशनल आहे हे दिसून येतं. तर तुम्हाला हे ऐकून कसं वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.